रायगड लोकसभा जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्यातील शिवसेना आमदार यांचा सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी असताना शिवसेना शिंदे गटातर्फे युवा सेनेनं लोकसभा निवडणुकीत उडी मारली आहे. आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून महाडमध्ये बॅनर झळकलेत. त्यामुळे आता जिल्ह्यात महायुतीमध्येच उमेदवारीवरून रणसंग्राम निर्माण झाले. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. रायगडात यावेळी लोकसभा जागेवरून महायुतीमध्येच रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप ही रायगडची जागा लढवण्यास इच्छुक आहे. केंद्र स्तरावर रायगड भाजप नेत्याची मोर्चे बांधणी सुरू आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. तटकरे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी असा पक्षाचा आग्रह आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रायगड लोकसभा जागेवरून आपापसात झगडा सुरू आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील जागेचा तिढा सुटलेला नाहीये. त्यात आता शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेनं लोकसभा उमेदवारीसाठी उडी घेतलीय. शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. महाडमध्ये विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रायगडची जागा मिळावी यासाठी मागणी करणार असल्याचं युवा सेनेकडून सांगितलं जात आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनाच उमेदवारी मिळावी अशी प्रतिक्रिया आधी बोलून दाखवली आहे. मात्र युवा सेनेच्या एंट्रीनं रायगड लोकसभा जागेवरून ट्विस्ट निर्माण झालाय. त्यामुळे महायुतीत वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी रायगडच्या जागेचा तिढा सोडवणार कसा याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.